सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ए जानकी, सासू सासऱ्याची सेवा कर बरं. इथं माझ्या तरुण भगिनी ज्या नांदायला आल्यात त्यांनी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. आपण हनुमंतरायाच्या दरबारामध्ये बसलो, ज्या नांदायला आलेल्या नवीन मुली आहेत ना, यांनी हे शब्द लिहून ठेवायचे. बाई, सासू सासऱ्याची सेवा कर. सास ससुर गुरु सेवा करे हो. आणि पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे बरं. महिला मंडळी, ए बाई, असं जीवन जग की जेणेकरून तुझ्या पतीचा चालताना रस्ता थांबू नये. कोणत्याही बाईनं असं जीवन कधी जगायचं नाही की रस्त्यामध्ये आपल्या पतीला गावात अडचण तयार होईल. मावशो, तुम्हाला ऐकू येत आहे ना? अख्खं रामायण ऐकणं वेगळं आणि पतीची सेवा करणाऱ्या बाईनं हा शब्द ऐकणं वेगळं. बाईच्या जातीने आपल्या मालकाचा गावामध्ये चालणारा रस्ता थांबल असं कधी जगायचंच नाही. ही सीतामाईला आईची शिकवण आहे. सास ससुर गुरु सेवा करे हो. पती रुख लागी आयसो आनसरे हो. पती रुख लागी आनसु आयसर हो. सास ससुर गुरु सेवा करे हो. सास ससुर गुरु सेवा करे हो. चारही मुली महालातून बाहेर पडताना आणि जनकराजे आत येताना सकाळी एक प्रसंग येतो. किडीच्या खांबासारख्या 4 मुली महाल सोडून जातात. माझा जनकराजाने एक खांब पकडला आणि टाहो फोडला. ढोरासारखा रडला राजा जनक. विदेही राजा रडतो सीता मातेसाठी. हिमालयासारखा पहाड रडतो माता पार्वतीसाठी. आणि कणवासारखे मुनी रडले शकुंतलेसाठी. चारही मुली 4 पालख्यामध्ये बसल्या जातात आणि सज्जनानो, सीतामाईला हळू 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 वाटं लावलं जातं. सीमेपर्यंत गेल्यानंतर सीतामाईच्या रथासमोर जातात जनकराजे. खूप दुःख होतं महाराज, खूप दुःख. जमिनीमध्ये सापडलेली मुलगी होती. धरणीवरची माती घेतली आणि सीतामाईच्या रथावर फिरवली. पाठीमागं आले आणि त्या रथाचा पडदा वर केला. गोरीपान, अतिशय गरीब स्वभावाची सीता पाहिली आणि जनकराजांनी गालावरून मस्तकावरून हात फिरवला आणि चक्कर आली, धरणीवर पडले. जनकराजे ज्या वेळेला धरणीवर पडले त्यावेळेला सीतामाईच्या बापाला कुणी उचललंय? दशरथ राजानी रामाच्या बापानी उचललंय. अशी कवटाळ्यात धरून उचललं. रडू नका महाराज. हो राजे, जनकजी रडू नका. तुम्हाला मी खरं सांगू, तुमची जानकी प्राणापेक्षा जास्त सांभाळीन. जनक राजाला दशरथ राजे तिथं म्हणतात. पण हे कुठे दशरथ राजाला माहीत आहे की सीतेच्या प्रारब्धामध्ये 14 वर्षाचा वनवास आहे. जिथं भविष्य देवाच्या बापाला कळत नाही तर तुम्ही आम्ही कोण्या झाडाचा पाला. सज्जनानो, वाटं लावलं सीतामाईला. जड पावलाने जनकराजे वापस फिरतात. अयोध्या नगरीमध्ये 4 मुलाचे लग्न करून दशरथ राजे हजर आहेत. 4 मुलीला वाटं लावून मिथिला नगरीचे जनकराजे वापस मिथिला नगरीत हजर आहेत. पण जनकराजे मिथिला नगरीमध्ये महालाच्या दारात आले
अख्खा महाल खाली दिसला. आणि घरात न जाता, महालात न जाता, फाड 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 डोकं उंबऱ्यावर बडवून घेतलं आणि तिथंच दारामध्ये सीतामाईचा बाप बसला. सूर्य मावळेपर्यंत घरात जात नाही जनक राजा. इतकं दुःख होतं मुलगी सासरी गेल्याच्या नंतर. एकुलता एक मुलगा मरण पावला तर बाप दुःखी होत नाही, पण मुलगी जर सासरला निघून गेली बापाला टाकून, तर लग्नाच्या प्रसंगी 40 वर्षाचा बाप असावा, पण मुलगी नांदायला गेल्यावर 1 महिन्यानी 60 वर्षाचा तोच बाप दिसतो. इतका खड्डा मुलीच्या बापाच्या जीवनात पडतो. म्हणून मुलगी आणि बाप असो. दुनिया कशाला म्हणतात? दुनिया इधर कोई गा रहा है, उधर कोई रो रहा है, इसी का नाम दुनिया कहते हैं. इकडे काही लोक आनंद व्यक्त करतात, बँड लावून नाचतात, पण इकडं काही लोक रडत असतात. यालाच दुनिया म्हणतात. 2 महिने सुखाचे 2 महिने दुःखाचे, यालाच जीवन म्हणतात. तसं अयोध्या नगरीमध्ये आनंद आहे आणि मिथिला नगरीमध्ये दुःख आहे. असो, पाहता पाहता 1 महिना संपला आणि 1 महिन्याच्या नंतर विश्वामित्राने दशरथ राजाला हात जोडले. येतो महाराज, मी किती दिवस राहणार? हो, चलता साधू बहती गंगा. साधूने चालत राहावं आणि पाण्याने वाहत राहावं. वाहतं पाणी जर थांबलं तर त्या पाण्यात किडे पडत असतात. आणि चालता साधू एका गावात थांबला तर लोक त्याला दोष देत असतात. म्हणून साधूने चालत राहावं जगात आणि पाण्याने वाहत राहावं. विश्वामित्र दशरथ राजाला म्हणतात, येतो महाराज, येतो येतो येतो. एक महत्त्वाचं सांगू तुम्हाला, साधूचं जाणं दुःख देतं आणि दुर्जनाचं येणं दुःख देतं. म्हणून देवाला सकाळी उठल्याच्या नंतर पहिली विनंती माणसाने करावी, ए प्रभू, अरे सज्जन कधी तुटू नये आणि दुर्जन कधी भेटू नये. सज्जन कधी तुटू नये, दुर्जन कधी भेटू नये. दुर्जन भेटू नये हे तर लांब राहिलं, पण दुर्जन जिथून गेला, नको वाजू राहू दे, दुर्जन जिथून गेला ना, तो रस्ता सुद्धा 24 तास ओलांडायचा नाही. कारण चाणक्य नीतीमध्ये असं वर्णन केलंय, सापाच्या दातात विष आहे, माशीच्या मस्तकात विष आहे, विंच्याच्या नांगीत विष आहे, पण दुर्जन माणसाच्या सगळ्या रक्तात विष आहे. दुर्जन माणूस एखाद्याला जर भेटला तर एका पिढीचा सत्यनाश होणार नाही, पिढ्यानपिढ्या बर्बाद होणार. म्हणून संगत करना बडों की तो बडत बडत जाय, गज के माथा आजा बैठे, मन माने सो फल काय. म्हणून सज्जन कधी तुटू नये. रामचंद्र भाऊ, सज्जन कधी तुटू नये आणि दुर्जन कधी हो. आता आपला शेवट कोण दिवशी आहे? 19 तारीख. 19 तारखेला काला करून जाताना तुम्हालाही दुःख होईल आणि मलासुद्धा दुःख होईल, आहे की नाही. एक गरीब महाराज तुमच्या गावामध्ये त्याचा एवढा आदर होत असेल तर आम्ही कोणत्याही शेवटच्या श्वासापर्यंत गिरगावाला मी कधीही विसरू शकत नाही महाराज. म्हणून सज्जन कधी तुटू नये, दुर्जन कधी भेटू नये. असो विश्वामित्र निघाले. दशरथ राजाने सांगितलं, या महाराज, या महाराज, पण या गरीब दशरथ राजाच्या कुटुंबाला कधी विसरू नका. महाराज, मी जास्त दिवस जगल याची गॅरंटी नाही बरं महाराज, मी जास्त दिवस जगल याची गॅरंटी नाही. हो, अधूनमधून या आणि माझ्या लेकरांना ज्ञानाचा बोध देत राहा महाराज, देत राहा. या 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 या. आणि विश्वामित्र तिथून निघून जातात. या ठिकाणी बालकांडाला पूर्णविराम होतो. अयोध्याकांडाची सुरुवात होते
आता तोपर्यंत थोडंसं भजन करा. राम 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 सीताराम राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता सर्व महिला मंडळी म्हणा, महिला मंडळी. राजा राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 थांबा, चाल बदलू आपण, चाल बदलू. आवाज वाटला वा वा वा. गिरगावमध्ये स्वर्ग तयार झाल्यासारखं वाटलं. कालवा करू नका, बंदुकीतल्या गुळीसारखा महागा आवाज आला पाहिजे बरं का मावले हो. मी जनार्दन अण्णाला सांगितलं की इथून रामायण करून गेलो गेल्या वर्षी, ती लॉकडाऊन पडेपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात तुमच्या गावाचं नाव केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करावी फक्त गिरगावने. इतकं गोड अन्नदान. मला तिकडे जेवायला यावं वाटतंय, पण हे लोक जेवूनच द्यायनात. हो, नाही तर पंक्तीत जेवणात जी मजा असते ती एक जुनी म्हण आहे पहा, मरण उमतीत आणि जेवण पंक्तीत आणि मरण. राजा राम सीताराम, राजा राम सीताराम. डांबे डवके पडलेत, जरा कोपरे पडलेत, कोपरे. ती काय त्या कोपऱ्यावर बाईनं अजून तोंडच उघडलं नाही. राजा राम सीताराम, राजा राम सीताराम. वा. राजा राम सीताराम, राजा राम सीताराम. कॅसेट फिरव रे, कॅसेट चौकड. राजा राम सीताराम, राजा राम सीताराम.
राजा राम सीताराम 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 सीताराम ते काल परवा एक गवळण म्हणलो का नाही आपण अख्ख्या महाराष्ट्रात झाली महाराज ती त्यांच्या ते टाकली नाही यूट्यूबवर त्यानं तसं हे सगळं गिरगावचं रामायण आता अख्खा महाराष्ट्र पाहणार आहे कीर्तन रामायण कुंती मावशी कशी टाळ वाजवी ती झोपल्या झोपल्या वाजवी ती का जांभळ्या देती सगळं टिपण चालू आहे तसं अजून एक गोड गवळण म्हणू गोड बरं का जामल नयना जाऊ दे रे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना जाऊ दे रे कमल नयना कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज जाऊ दे रे कमल नयना 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 कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे पाहिली मी आज रे आय यमुनेच्या पाण्या जाता दृष्टी पडली सहज रे यमुनेच्या पाण्यात दृष्टी पडली सहज रे जात होत सिद्ध पंत वाट माझी सोड रे जात होत सिंगापंता वाट माझी सोड रे जात होत सिद्ध पंत वाट माझी सोड रे जात होत सिंगापंता वाट माझी सोड रे जाऊ
सासऱ्याचा जाच मला भारी. बोला बोला. घरी सासू सासऱ्याचा दास मला भारी. घरी सासू सासऱ्याचा जाच मला भारी. घरी सासू सासऱ्याचा दास मला भारी. आई सासू माझी भांडखोर मदन पाहे बरी. सासू माझी भांडखोर पतीला इराद येतो जीव माझा घेईव. 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 जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना. कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे, पाहिली मी आज रे, पाहिली मी आज. जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना. कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे, पाहिली मी आज रे, पाहिली मी आज रे, पाहिली मी आज. आय पतिव्रताने माझा ढळला की सारा. पतिव्रताने माझा घडला की सारा. पतिव्रताने माझा ढळला की सारा. पतिव्रताने माझा घडला की सारा. आय तुझ्या पायी संसार माझा गेला पाठी मोरा. तुझ्या पायी संसार माझा झाला पाठीमारा. एका जनार्दनी तुला रे धारा. एका जनार्दनी तुला धारा. एका जनार्दनी चुकले रे धारा. एका जनार्दनी तुला धारा. जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे कमल नयना. कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे, पाहिली मी आज रे, पाहिली मी आज. जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे नयना, जाऊ दे रे कमल नयना, जाऊ दे रे. नयना. कृष्णा तुझी मुरली 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 पाहिली मी आज रे, पाहिली मी आज रे, पाहिली मी आज रे, पाहिली मी आज. अविद्याकांडाला बालकांडाची समाप्ती होते, अयोध्याकांडाला सुरुवात होते. रामाचं लग्न झाल्यापासून पुढे
अयोध्येचं राज्य 12 वर्षे दशरथ राजांनी केलं. लग्नाच्या प्रसंगी रामाचं वय होतं 15 वर्षाचं. हिशोब लावा, इकडं लक्ष द्या. 15 वर्षाचे राम होते लग्नाच्या प्रसंगी आणि तिथून पुढं 12 वर्ष राज्य केलं दशरथ राजांनी. 15 आणि 12 आज 27 वर्षाचं वय रामाचं झालंय. आणि त्या दिवशीचा प्रसंग सांगतो. सर्वांगाचे कान करून इकडं लक्ष द्या. एक दिवशी स्नान संध्या झाली. राजवैभवाचा पोशाख अंगामध्ये घातला अयोध्येचे सम्राट राजे दशरथ. राजवैभवाचा पोशाख अंगामध्ये घातला आणि घरामध्ये मोठा आरसा नसतो का, कपाट कपाट, आणि त्या आरशाच्या समोर जाऊन उभे राहिले दशरथ राजे. आरशामध्ये स्वतःला पाहिलं राजा दशरथाने. आता याच्यावर बरंच रामायण वाढतं पण वेळ नाही. प्रत्येक माणसाने अगोदर स्वतःला आरशात तपासलं पाहिजे. ज्या वेळेला माणूस दुसऱ्याला नावं ठेवतो ना, त्यावेळेला अगोदर आपल्याला आरशात तपासणं महत्वाचं आहे. आपण तपासून घ्या. तुम्हाला माझी विनंती आहे, जर खास तुम्ही तपासून घेतलं तर रस्त्याने चालू देणार नाही लोक तुम्हाला. इतके तुमच्या पायावर झुकतेन, इतके झुकतेन. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं सांगतो, मी रोज सांगतो सुज्ञ माणसाला, इकडे या बाबा. तिकडं बसलेल्या लोकांना म्हणतो इकडे या. कारण तुम्हाला ओरिजिनल आरसा जर कोणता पाहिजे असेल तर आपल्या इथं चालणारं रामायण आरसा आहे. हा आरसा आहे, तपासा स्वतःला. याच्यात कोणत्या मापात बसतो आपण? कोणती माऊली आहे माझी या मंडपमधली की सीतामाईचं माप काढू शकते? सीतामातेचे वशिले काही साधे होते मावशा हो. विदेही राजा जनक एक पाय अग्नीमध्ये जळतो असा विदेही राजा जनक. जगातले मोठे मोठे ज्ञानी लोक सुद्धा ज्ञान शिकायला जात होते सीतामाईच्या बापाकडं. असा विदेही राजा जनक, त्याची मुलगी आहे. आणि स्वर्गामध्ये जर इंद्राचं युद्ध चालू असलं आणि त्या युद्धामध्ये मदत करायला जात होता खालून वर राजा दशरथ, त्या राजा दशरथाची सून आहे, विदेही राजा जनकाची मुलगी आहे. आणि जग पैदा करणारा राम त्या रामाची पत्नी आहे. इतके मोठे वशिले असून सुद्धा 14 वर्ष उशाला दगड घेतला आणि गवताच्या आसनावर झोपली. पण तोंड उघडून बापाला, सासऱ्याला किंवा आपल्या पतीला एक शब्द सुद्धा वाईट बोलली नाही. हो, तपासा. हारसा आहे तुमच्या समोर. आता उठली सुटली एखाद्या घरामध्ये एखादी सून उगतच उठती सुटती भांडत सुटती. हसू नका, हसू नका. मावशे, तुझ्या पाया पडतो ना मी. पहा ना सीतामाईचं जीवन कसं आहे. ती सीतामातेचं जीवन शिकून आपल्या घरी जायचं, शिकून. एवढी मोठ्या घरची माऊली होती पण कधीच चेहऱ्यावर आटी पाडली नाही, कधी चेहऱ्यावर शिवी येऊ दिली नाही. इतकी गुणवान माऊली होती सीतामाता. आणि म्हणून रामायण तुमच्यासाठी आरसा आहे. आज दशरथ राजे आरशाच्या समोर गेले. आरशात स्वतःला पाहिलं तो डोक्याचा मुकुट कललेला होता आणि कानाजवळ एक केस पांढरा होता. श्रवण समीप शीत बहे केसा, श्रवण समीप शीत बहे केसा, समीप भयसी केसा, श्रवण समीप भयसी केसा, श्रवण समीप भयसित केसा.
आरशामध्ये राजा दशरथाने पाहिलं तर डोक्याचा मुकुट कललेला होता आणि कानाजवळचा केस पांढरा होता. इकडे लक्ष द्या. माणसाच्या डोक्याचे केस पिकायला सुरुवात होती ती कानापासून, कारण ती यमाची दासी असते आणि कानाजवळ केसाच्या रूपाने उगवते यमाची दासी आणि कानात सूचना करते, ए दादा तुझं वय झालंय, आता कारभार पोराच्या हातात देऊन टाक. आणि म्हणून आता जुन्या काळात रामायणात आम्हाला सांगायला परवडत होतं की शहाण्या बापानं डोक्याचे केस पिकायला सुरुवात झालेली कळाली दिसली की कारभार पोराच्या हातात देऊन टाकावा, हे शहाणा बापाचं कर्तव्य. पण इथून मागं सांगायला परवडत होतं. आता हे सांगायला रामायणात जमत नाही. का? पोरगच बापाच्या आधी पिकत आहे. पोरगच. कारण बऱ्याच माझ्या लोकांचं सांगण्यापेक्षा माझ्या डोक्याचे केस ओरिजिनल आहेत, त्याला काय कुठलं मी पालिश केलेलं नाही, पण पोरायची पांढरे झालीत, आहे की नाही. म्हणून रामायणात परवडत नाही. कारण एखादा बाप म्हणू शकतो, महाराज माझा आणखीन काळ आहे, पोरगच पिकले, कारभार कुणाकडे देऊ ती सांगा. असो दशरथ राजाला सूचना मिळाली, डोक्याचा केस पांढरा झालेला होता. वशिष्ठ गुरुदेवाच्या आश्रमावर गेले आणि गुरुदेवाच्या चरणावर नतमस्तक झाले. गुरुदेव, जी प्रभू, गुरुदेव माझी इच्छा आहे की हे अयोध्येचं राज्य रामाच्या स्वाधीन करावं. काय आनंद वाटला गुरुदेवाला. वशिष्ठ गुरुदेव म्हणतात, ए राजा, अरे तूच काय, अयोध्येमध्ये नाही दुनियामध्ये रामाचा कुणी दुश्मन असेल त्याची सुद्धा इच्छा आहे की आमचा राजा राम असावा. आणि मग जाहीर केलं, अयोध्या नगरीमध्ये मीटिंग घेतली आणि जाहीर केलं, उद्या सकाळी 10 वाजता वाघमारे रामाचा राज्याभिषेक हो. दौंडी झाली वाघमाऱ्याच्या हस्ते अयोध्येमध्ये दौंडी. आणि महाराज, ही गोष्ट कुणाला कळाली? 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याला ही गोष्ट कळाली की अयोध्येमध्ये रामाचं राज्य जाहीर झालंय. आणि मग इंद्रानं वरी मीटिंग लावली 33 कोटी देवाची, आणि त्या मीटिंगमध्ये एक बाई बोलवून घेतली. कारण फोडाफोडीचा कारभार बाईला जसा जमतो तसा पुरुषाला जमत. इथल्या चांगल्या आहेत मावश्या, ह्या घर फुटू देत नाहीत, चांगल्या मावल्या येतात. सरस्वती नावाची इंद्राने बाई बोलवली आणि इंद्रानं सांगितलं, एक काम कर, जेणेकरून 14 वर्षासाठी राम वनवासाला येईल असं जाऊन तू अयोध्येमध्ये काम कर. सरस्वती म्हणती इंद्राला, झपके खायला मी आणि गोळे खायला तुम्ही, मी जाऊ शकत नाही म्हणली. शेवटी इंद्रानं सरस्वतीचे पाय धरले. माते, तू जर हे नाही केलंस तर काय होईल माहिती आहे तुला? जर राम वनवासाला नाही आला तर रामाची सीता रावण चोरीत नाही, रामाची सीता रावणाने नाही चोरली तर रावणाला राम ठार मारीत नाही, रावणाला रामाने ठार नाही मारलं तर रावणाच्या बंदीखान्यातले आपले 33 कोटी देव कोणी सोडवित नाही. काही कर, काही कर, हो काही कर, शेजारणीचं ऐक, काही कर, पण एवढं घर फोड. ऐकिलं सरस्वतीनं आणि विकल्पाच्या रूपामध्ये अयोध्या नगरीच्या सीमेवर हिवराच्या झाडावर येऊन बसली. आता काही रामायणात वेगळे, काही रामायणात वेगळे. या रामायणामध्ये असे डायरेक्ट मंथरा दासीच्या जिभेवर येऊन बसली. रामाचा राज्याभिषेकाचा दिवस होता, बँड वाजत होता, प्रत्येक महिलाच्या हातामध्ये पंचारतीचं ताट होतं. काय आनंद होता. रामाचा राज्याभिषेक, सडा सारवण, रांगोळ, दाराला तोरण. आणि एवढ्यात तेव्हा ती मंथरा दासी आली. ती
तेव्हा त्या महाग बघा त्यात बाया आली मंत्रादासी आणि सजलेली गल्ली आनंदन भजन चालले. तिथं येऊन मंत्रादासी दाखवू इथून मावशी हो तुम्हाला. कपाळाला कुंकू नाही, डोकं विस्कटलंय, 4 ठिगळाचं लुगडं, इतकं तोंड फुगलंय, फटाक 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 फटाक. आणि गल्लीतल्या बायाला म्हणते ए तारामती, अगं कशाबद्दल गल्ली सजली, अभंगन गाणे बाया म्हणतात, नाचतात, काय भानगड आहे ग, काय झालंय ग इथं. त्यावेळेला एक तापड रागीट बाई होती, रागीट. ती अशी धावली, ए पांढर तोंडी, तुला माहित नाही का गाजरामाचा राज्याभिषेक आहे. अशी धावली गल्लीतली एक बाई. कुणावर? माझ्यावर नाही, मंत्रादासीवर. तुला रामाचा राज्याभिषेक आहे माहित नाही. गरकून फिरली मंत्रादासी, गरकून फिरली. मावशी हो कनी आजचा दिवस रामायण तुमचं. गरकून फिरली तेव्हा ती कैकेयीच्या महालात शिरली मंत्रादासी. फुगल्याला तोंड पाहिलं, कैकेयी म्हणती माय माझ्या रामाचा राज्याभिषेक आहे आणि मंत्री तुझं कशानं ग थोबाड सुजलंय. हा मंत्रादासी कशी करती? मंत्रादासी कैकेयीकडे बघून झटका मारती. कसं करती? हेच केलं से माय तो रामाच्या राज्याभिषेकाचा तुला पुळका. अगं ए कैकेयी, तुला काही माहित आहे का ग? या बाईला घर फोडायचे, तिनं क्लास माझ्याकडे लावायचा. त्या मंत्रादासीचं नाटक ते कैकेयी. अगं तुला काही माहित आहे का ग बाई, 14 दिवसापासून तुझ्या घरातला राडा बघते मी. अगं कैकेयी, तुझा भोळ्यापणात जन्म गेला माय. 14 दिवसापासून राजा दशरथ आणि कौशल्या त्यांचा एक विचार आहे. अगं रामाला राज्य जाहीर झालं, राज्य जाहीर झालं रामाला, राज्यमाता कौशल्या, राज्यपिता दशरथ. आणि बाई अशी चर्चा मी ऐकली, भरताला आणि तुलानं फरशी साफ करायला ठेवलं या भरताला. काही म्हणती तुझं थोबाड फोडीन. जिच्या पोटी देव जन्म घेतो ती माझी कौशल्या, अशी दुर्बुद्धीची नाही. याच्याहून ओळखा तुम्ही रामावर कौशल्यावर कैकेयीचं किती प्रेम होतं. अगं असा माझा पती नाही दुर्बुद्धीचा की मला विरोध करील. चुकून नाही, बिघडतच नाही कैकेयी. आणि मग मंत्रादासीनं धरणीवर अंग टाकलं, गडबडा लोळायला लागली, केस तोडून घ्यायला लागली. आणि दयापोटी तिला उचलायला माय कैकेयी खाली वाकली. तिला उचलून बसवायला गेली की तिच्यातला रोगच हिच्यात शिरला. एवढं रामावर प्रेम करणारी कैकेयी पण बिघडली. माय मंत्रे, तू म्हणतीस ती खरंय की माय? हे मंत्रे उठ बरं, उठ उठ उठ. तू जे म्हणशील ना मंत्रे तेच करते मी. तू म्हणलीस ना एखाद्या विहिरीत जाऊन उडी टाक, लगेच टाकते. तू म्हणलीस ना फवारायचं औषध थोडं घे, लगेच घेते. पटकन उठली मंत्रादासीन कैकेयीला म्हणती, राणीसाहेब तुम्हाला औषध घ्यायची फाशी घ्यायची गरज नाही, मी कशाला आहे? अगं मी आहे की तुला. हां सांग काय करू मंत्रादासे? मंत्रादासीनं सांगितलं कैकेयी आता तू रुसून झोप, रुसून झोप. 10 वाजता दशरथ राजा येईन, बोलू नको दशरथ राजाला, पाया पडला तरी उठू नको. जोपर्यंत रामाची शपथ वाहून वचन देत नाही राजा तुला, तोपर्यंत कैकेयी उठायचं नाही. वचन दिलं, शपथ वाहिली न उठलीस मग उठ, मग उठ. आणि उठलीस ना, पूर्वी तुझे राजाकडे 2 वर आहेत. पहिल्या वराने भरताला राजगादी माग आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास माग. इकडं लक्ष द्या. ही मंत्रादासीची रामायणातली कूटनीती आहे. मंत्रादासी म्हणती कैकेयी जर तू आधी रामाला वनवास मागशील आणि मागून भरताला राजगादी मागशील तर मोठा गोंधळ होईल. 2 वर मागायचे, तुमच्या लक्षात ठेवा बरं. हे
आधी भारताला राजगादी माग. जर तू आधी रामाला वनवास मागितलास, आधी जर तू रामाला वनवास मागितलास, का माझ्या लाडक्या श्रीरामाला वनवास म्हणून राजा आट्याक येऊन जर मेला तर भरताला राजगादी कव्हा मागचीन? म्हणून आधी भरताला राजगादी माग, नंतर रामाला वनवास माग, आणि तिथून पुढं तुहा नवरा आट्याक येऊन मेला तर मरू दे. बिघडवली कैकई आणि कूप भवनात जाऊन रुसून झोपली. कशी कैकई रुसली, कशी झोपली, इथून तुम्हाला दिसन. भिंतीच्या कडीला एका अंगावर बोंदरीच्या पोत्यावर डोकं विस्कटलेले, कपाळाला कुंकू नाही, 4 ठिगळाचं लुगडे, हातात बांगडी नाही, रुसून झोपली. एवढं तोंड झालं तिथं, एवढं. कुणी रुसविली? बोला मावशो, कुणी रुसविली काही? कुणी? मंत्रादासीनं. सगळ्या मावल्यांना माझी हात जोडून विनंती, आजच्या दिवस माझा ऐका, एवढी मंत्रादाशी गुरु करा आणि घरी जा. कल्याण होईल तुमचं. काय मावश्या म्हणत्याल, महाराज मंत्रादाशी गुरु केली असती, पण ती जिवंत कुठे आता? मावशे होते, आवला दिला, मरणच नाही ना. दाखवू तुम्हाला मंत्रादासी. कोण्या मावशीला गुरु करायची मंत्रादासी, तिने इकडं लक्ष द्यायचं, ती जिवंत इथून दाखवतो. मावश्या हो, 4 भावंडाचं खटलं एकत्रित कुटुंब आनंदानं चाललंय, हे शेजारणीला कधी खपत नसतं, लक्षात ठेवा. काय करते ही शेजारीन? दारात येऊन उभी राहती आणि 4 जणी जावा एका ताटात बसून जेवात्यात. ही शेजारीन दारातून येऊन पाहती आणि बघती, आणि बघितल्या चहा प्यायच्या निमित्तानं 4घीतली एक जाऊ फोडली. कशी फोडली? इकडं लक्ष द्या माझ्याकडे. कशी फोडली? भागीतरा येतिक चहा घ्यायला, एवढीच मान हलविली अशी. 4घीतली एक जाऊ पटकन उठली, शेजारणीच्या इथं चहा प्यायला गेली, आणि चहा प्याता प्याता शेजारणीनं पॉवरफुल पंप मारला. महाराज, पॉवरफुल पंप. कसा मारला पंप? ती शेजारीनं म्हणती, अगं हे भाग्ये माय, एकत्रित कुटुंबात कष्ट करू करू मेलस की माय. अगं भाग्ये, तुझ्या अंगावर निसते हाडच उरलेत ना. ती शेजारीन ह्या जावाला म्हणती, आणि भागा तुला काय माहिती आहे का ग? तुझा थोरला बाह्या नाही का, थोरला बाह्या, त्या बाह्यानं वसमतच्या इंडिया बँकेत बायकोच्या नावावर 10 लाख आहे, 10 लाख. आता मला सांगा मावशी, हे शेजारणीचं ऐकून घराची वाट लागली का नाही? लागली की नाही वाट? हां, कोण्या कोण्या बाईने लावली हातवरी घ्या. होय, ती काय मागायला कडीला एक आजी म्हणती, माय माझ्याकडून खटलं फुटलं होतं ना. ही अवलाद जर दारात आली मावश्या हो, तर हिला टाचानं रगडा, टाचानं. हो, एका आईच्या उदरातून आलेलं एकत्रित रक्त कधी बाईच्या जातीनं फोडू नये, ही रामायणाची शिकवण आहे. रामायणात आध्यात्मिक तत्व शिकवलं. रामाचे खरे शत्रू रावण कुंभकर्ण नाहीत. रावण कुंभकर्ण रामाचे शत्रू नाहीत. रामाचे खरे शत्रू घरातले 3 माणसं आहेत. आध्यात्मिक तत्व शिकवलंय. लोभ नावाचं पात्र मंथरादासी आहे, क्रोध नावाचं पात्र कैकेयी आहे, काम नावाचं पात्र राजा दशरथ आहे. घिन पोरासाठी राज्य मागून लोभ मंत्रादासी. चला पुढं. 10 वाजता दशरथ राजे आले आणि कैकेयीच्या भुजाला हात लावला. कैकेयी तिथली तिथं गारकून फिरली, अशी गारकून फिरली, आणि दशरथ राजाच्या हाताला असा हिंजडा मारती.
असा. आणि तोंडातला शब्द आहे कैकेयीच्या, महाराज तुमचं तोंड पाहायची माझी इच्छा नाही, आत्ता माझ्या महालातून निघून जा. क्रोध रामाचा 2 नंबरचा शत्रू, क्रोध. आणि इतकी बाई बोलती तरी हे तिथंच गोंडा घोळीत. काम काम काम. लाडानं कैकेयीचे 6 नावं ठेवले होते दशरथ राजाने. इकडं लक्ष द्या, ए जांभळी देऊ नको, मांडी घाल. लाडानं कैकेयीचे दशरथ राजाने 6 नावं ठेवले होते. भाईजी लक्ष आहे का इकडं? किती लाड करावा नवऱ्यानं बायकोचा, त्याची तरी मर्यादा. हो, ए सुमुखी, ए सुलोचनी, ए गजगामिनी, ए पिकबचनी, ए कैकेयी. आणि कंठ तिचा कोकिळ्यासारखा होता म्हणून ए कोकिल कंठी. 6 नावं लाडानं ठेवली होती कैकेयीचे दशरथ राजानं. मी म्हणतो पुरुषांनी आपल्या पत्नीवर जरूर प्रेम करावा, पण कमीत कमी वयाची मर्यादा तरी महत्वाची आहे. 90 वर्षाचा म्हातारा आणि 85 वर्षाच्या म्हातारीची वाकून दाढी धरतो. ए कोकिल कंठी, कोकिल कंठी. म्हणजे तुम्हाला हसण्यासाठी नाही बोललो, सगळे डोक्याचे केस पांढरे झाले होते, कैकेयीचे बी आणि दशरथ राजाचे बी. एवढ्या म्हातारपणी तिला म्हणतो कोकिल कंठी. काम काम. राजा दशरथ काम, कैकेयी क्रोध, मंत्रादाशी लोभ, या 3 माणसांनी राम वनवासाला पाठवला. खरे शत्रू रावण कुंभकर्ण नसून खरे घरातले हे 3 माणसं रामाचे शत्रू आहे. हा बोल कैकेयी. ए कैकेयी बोल, तुला काय पाहिजे? कैकेयी, लाडक्या श्रीरामाचा अभिषेक आहे, मागशील ती जगातली वस्तू देतो. का ग कैकेयी? तसं नसल पटत तुला तर रामाची शपथ वाहतो राजा. आणि कैकेयीला वचन देतो. आणि मग कैकेयी उठती महाराज. उठली कैकेयी. महाराज माझे तुमच्याकडं पूर्वीचे 2 वर आहेत, ठीक आहे. कैकेयी 2च्या बदल्यात 4 देतो, पण रामाचा राज्याभिषेक आहे, रुसू नको तू. कैकेयी म्हणायची पाहिलेत 2च देणं व्हायनात माझे वरती, 4 कधी देणार तुम्ही? मी पाहिलेत 4 वर देणारे, पाहिलेत. अशी हिसक्यानं बोलती बरं का. कीर्तनामध्ये रामायणामध्ये सांगायची वेळ येते महाराज. आणि आमच्या तुकोबारायाचं प्रमाण आहे, तुकोबारायाचं प्रमाण आहे, धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, आणि कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. मर्द पुरुषाने खाली बस की रे बाबू, बस खाली. पुरुषाने बायको आपल्या मुठीत ठेवावी. तुम्हाला नाही सांगत, पण मी काय म्हणतो माझ्याकडे लक्ष द्या. कोणत्याही पुरुषाने मनातली गोष्ट बायकोला कधी सांगायची नसती. बायकोला जर तुम्ही मनातली गोष्ट सांगताल तर त्याच गोष्टीचं भांडवल तयार करून मरेपर्यंत बाई तुम्हाला छेडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी बाईला कधी पुरुषाने सांगायच्या नाही. आता हे सुद्धा मी तुम्हाला एकांतात सांगायला पाहिजे, पण काय करू आता, कोणाकोणाच्या घरी जाऊ? मग मी असं ठरवलं, आजच्या दिवस माझ्या मावल्या मला शिव्या देत का घरी जायनात, पण जाहीर सांगू म्हणलं. पुरुषाने मनातली गोष्ट स्त्रीला कधी सांगायची नाही, कारण तिच्या मनात ती गोष्ट राहत नाही. तिला धर्मराजाचा शाप आहे, तो तिचा बी दोष नाही. तिला थांबा 5 वाजता लावतो फोन, थांबा.
काय सांगत होतो मी? हा, हो, धर्मराजाचा शाप आहे म्हणून आपण काही महत्वाच्या गोष्टी जर सांगितल्या ना बाईला, तर ती बाई अख्ख्या गावात करणार. आणि एक बाई दुसऱ्या बाईला एखादी गोष्ट सांगताना काय म्हणती, हे बघ, व तुझं माझं जीवाचं नातं आहे म्हणून फक्त तुला सांगते म्हणती. ही गोष्ट तू दुसऱ्याला सांगू नको. आणि ती लगेच 5 मिनिटात दुसऱ्याला सांगते, पुढचीला बी तसंच म्हणती ती, फक्त तुला सांगते. अख्ख्या गावात वर्तमानपत्र छापायची गरज. म्हणून स्त्रीचा लाड प्रत्येक पुरुषांनी मापात करावा. हे मी तुमच्यासाठी सांगतोय अशातला भाग नाही, पण रामायण प्रत्येक घरातली कथा आहे. राजा दशरथाने लाड केला कैकेयीचा, रामाची शपथ वाहिली, बोल कैकेयी काय पाहिजे. त्यावेळेला कैकेयी मागणं मागते, स्वर द्या. दशरथ राजाला कैकेयी मागणं मागते, ते लॉकडाऊन पडलं 10-15 महिन्याचं, त्या चोपाया विसरल्या ना आमच्या सुद्धा. हो, कैकेयी दशरथ राजाला मागणं मागताना पहिला शब्द वापरते, सुनहु प्राणप्रिय भावत जी का. दशरथ राजाला कैकेयी म्हणती प्राणप्रिय शब्द वापरला. याचे अर्थ 2 होते. आता जिला राजा प्रिय नाही त्या राजाचा प्राणप्रिय. सुनहु प्राणप्रिय भावत देहु एक बर भरत ही टीका. महाराज, पहिल्या वराने भरताला राजगादी पाहिजे. इकडं लक्ष द्या. आता दशरथ राजानं भरताला राजगादी मागितली. तीळ मात्र दशरथ राजाला दुःख झालं नाही. कैकेयीने भरताला पहिल्यांदा राजगादी मागितली. राजाला वाटलं राम आपल्याला तेवढाच आणि भरत तेवढाच, असू द्या भरताला राजगादी. आणि बोल कैकेयी, दुसरा वर माग. कैकेयी म्हणती, मागहु दुसर कर बर जोरी, पुरवहु नाथ मनोरथ मोरी. दुसरा वर मागते महाराज, रुखून बोलती. दुसरा वर मागते, पण माझं वचन पूर्ण करावं लागेल महाराज, लक्षात ठेवा. नवऱ्याकडे बोट करून दाब टाकती कैकेयी. बोल बोल कैकेयी माग. तापस बेश विशेष उदासी. कैकेयी म्हणती तपस्वी वेशात उदासावस्थेमध्ये 14 वर्ष जंगलात. दशरथ राजाला वाटलं नक्की ही म्हणती भारताला राजगादीवर बसू आणि आपण नवरा बायको 14 वर्षे जंगलात जाऊ, असंच म्हणती काय की. असं वाटतं राजा दशरथाला. का वाटतं? चोपाईमध्ये राम शब्द शेवटला येतो. तापस बेश विशेष उदासी. आणि पुढं लिहिलंय 14 बरस राम बनवासी. आणि मग दशरथ राजाला धक्का बसला सज्जनानो. ए कैकेयी, कैकेयी, अगं आपण नवरा बायको स्वप्नामध्ये तर नाही ना कैकेयी. कैकेयी काय बोलते? कैकेयी म्हणती महाराज, स्वप्न झोपल्याच्या नंतर पडत असतं माणसाला. ही वस्तुस्थिती बोलते तुम्हाला मी, वस्तुस्थिती. हे कैकेयी, तू म्हणत होती ना राम मेरा साधू आहे. महाराज, आजही माझ्या रामाला मी साधू समजते, पण साधूला जंगल शोभा देतं, साधूला राजगादी कधी शोभा देत नाही. रामायणातला एक एक शब्द महाराज इतका महत्वाचा असतो. ठीक आहे कैकेयी, एवढा मोठा राजा, पण कैकेयीने सज्जनानो धरणीला पाडला. धरणीला
राहू दे. शेवटी पहाटे 5 वाजता कौशल्या माता तिच्या दरबारामध्ये उठते आणि सुमंत प्रधानाला बोलवून घेते. सुमंतजी, जी माते, अरे पहाटे 5 वाजता कैकेयीच्या महालातून महाराज माझ्या महालात येत असतात. जा पहा बरं सुमंता, तू आज महालात माझ्या राजे आले नाहीत. आज तर रामाचा राज्याभिषेक आहे. सज्जनानो, सुमंत प्रधान ज्या वेळेला कैकेयीच्या महालामध्ये जातात त्यावेळेला दशरथ राजाला कैकेयीच्या महालात धरणीवर पडलेलं पाहिलं आणि सुमंत प्रधानाने कैकेयीला आवाज दिला, राणी साहेब, का माझे महाराज धरणीवर पडले. कैकेयी म्हणती, प्रधानजी, आल्या पावलाने तुम्ही वापस जा आणि रामाला पाठवून द्या. राणी या नात्याने तुम्हाला संदेश देते, वापस जाणे आणि रामाला पाठवून देणे. सुमंत प्रधान वापस जातो, रामाला पाठवून दिलं जातंय. राज्याभिषेक जाहीर झाला रामाला. त्याच वेळेला वशिष्ठ गुरुदेवांनी रामाला सांगितलं होतं की आत्तापासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत रामा तुला जेवता येणार नाही. तुला उपवास धरावा लागन. गवताच्या आसनावर बसून तुला भगवंताची आराधना करावा लागन. आदल्या दिवशीच राम उपवासी होते आणि दुसऱ्या दिवशी हा प्रसंग ओढवला. कैकेयीच्या महालात रामप्रभू जातात. धरणीवर पडलेल्या आपल्या जन्मदात्या बापाला पाहिलं. कोपऱ्यात बसली होती कैकेयी. आई, ए आई, माझे बाबा असे का पडले धरणीवर. कैकेयी रामाला म्हणते, रामा, तुझ्या बापाकड माझे पूर्वीचे 2 वर होते. पहिल्या वराने भरताला राजगादी मागितली आणि दुसऱ्या वराने 14 वर्षाचं तुला जंगल मागितलं. रामा, राम थै 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 नाचू लागले, जननी तू जननी. आई, खरंच तुझा माझ्यावर उपकार आहे. आई, येतो आई, मी येतो. धरणीवर पडलेल्या जन्मदात्या बापाला नमस्कार केला आणि कैकेयीच्या महालामधून राम कौशल्या मातेच्या महालात आले. इकडे लक्ष द्या. कौशल्या मातेनं रामाचा चेहरा पाहिला आणि रामाने कौशल्या माईचा चेहरा पाहिला. आई, अयोध्येचं राज्य कमी वाटलं म्हणून माझ्या बाबांनी 14 वर्षाचं संपूर्ण जगाचं राज्य मला दिलंय. आई, फक्त तुझी परवानगी मागायला आलो. आई, मला परवानगी दे ना. खरं सांगा, मला काय अवस्था झाली असं ना कौशल्या माईची. कौशल्या माता लट 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 कापू लागली आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा थरथर थरथर कापू लागली कौशल्या माय. आणि कौशल्या माता म्हणते, रामा, ए रामा, श्रीमंत घर, वैभवशाली घर पाहून माझ्या बापाने या घरामध्ये मला दिलं. पण रामा, तुला खरं सांगू, लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत एकही दिवस माझ्या जीवनात सुखाचा कधी उगवला नाही. अरे, दशरथ राजाने या महालामध्ये 700 बायका होत्या आणि दशरथ राजाला 700 बायका. रामाची आई म्हणते, रामा, कसं रे रामा, तुला रामा खरं सांगू, हे घरातलं बायांचं राजकारण आहे, पण त्या राजकारणामध्ये बाळा तुझ्यासारख्या गोजीरवाण्या मुलाचा बळी दिला जातो. हे माझ्या जीवनात सगळ्यात शेवटचं दुःख आहे. पहा मावशी हो, तुम्ही रामाची माय असून सुद्धा तिला किती दुःख भोगावं लागतंय. गोस्वामी तुलसीजींनी या ग्रंथामध्ये दृष्टांत लिहून ठेवलाय. कौशल्यामाईची अवस्था चुचुंदरीसारखी झाली, चुचुंदरीसारखी. तुम्ही कल्पना करा, सापाने तोंडामध्ये चुचुंदरी पकडली. तोंडात पकडलेली चुचुंदरी जर साप सोडून देतो तर तो साप आंधळा होतो आणि चुचुंदरीला साप गिळून टाकतो तर सापाला मरण पत्करावं लागते. लक्षात ठेवा,
गोस्वामी तुलसीजी म्हणतात, चुचुंदरीसारखी रामाच्या माईची अवस्था झाली. रामा, अरे वनवासाला जाऊ नको म्हणावं, तर तुझ्या बापानी कैकेयीला वचन दिले, हे माझ्या राजा, या रघुकुलाचा नियम आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राणु जाई परु बचन न जाई. आणि रामा, तुला खरं सांगू, कोणतं असं जगामध्ये आईचं काळीज आहे की हे तोंड तुला वनवासाला जा म्हणू शकतंय? कोणती आई आहे? भावार्थ रामायणात एकनाथ महाराजांनी ओव्या लिहून ठेवल्यात. अरे माझ्या रघुनंदना, नको जाऊ बाळावना, मजस्याला प्रेम पाहना, कोणा पाजू रागवा. बाळ माझा केविलवाणी, कुठे पिसील बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य दानी, परतोनी ये रे श्रीरामा. डोहीचे आटता जीवन, जेवी तळमळती मिन, तेवी अयोध्येचे जन, रामाविन तळमळती. लेकरासाठी आई काय करीत नाही हो, मला सांगा तुम्ही. आणि लेकराच्या जीवनातले सोन्यासारखे दिवस ज्या वेळेला पाहायचे येतील ना, त्या दिवशी मात्र आईला दुःख पत्करावं लागतंय. इतका संसार धोकेदायक आहे. तुम्हाला घडलेली घटना सांगतो. आमच्या बीडला गेल्या वर्षी घडलेली घटना. मुलाचा मुंबईहून फोन येतो, आईला मुलाचा मुंबईहून फोन येतो, आई तुझ्या कष्टाचं फळ घेऊन येतो उद्याच्याला. आई माझ्यासाठी 20 वर्षे लोकांच्या फरशा धुतल्यास, लोकांचे भांडे धुतलेस, लोकांचे कपडे धुतलेस. बापाला मुलगा म्हणतो, बाबा मी MBBS डॉक्टर झालो, माझ्यासाठी मोंड्यामध्ये मार्केटमध्ये तुम्ही हमाली केली. आई तू लोकांच्या फरशा धुतल्यास आणि तुमच्या कष्टानं मी MBBS डॉक्टर झालो. आई उद्या तुझ्या दर्शनासाठी बीडला येतो मी. बीडला मुंबईहून फोन येतो. रात्रभर आईला झोप नाही. माझ्या कष्टाचं चीज केलं माझ्या बाळानं. आईनं हार आणला. रात्रभर स्वयंपाक वेगळ्या पद्धतीचा करती माय. लेकरासाठी शाल आणली आणि दारामध्ये पहाटे रांगोळ काढती, सडा टाकती. रात्रभर माईला झोप नाही. माझा राजा डॉक्टर झाला. मी लोकांच्या फरशा पुसल्या, जुने भांडे केले, त्याचं चीज माझ्या लेकरानं केलं. रात्रभर झोप नाही. घडलेली घटना आहे मावशी हो. आणि सकाळी 6 वाजता त्या बाईला लाईटचा करंट लागतो आणि 2 मिनिटात बाई मरण पावते. घडलेली घटना आहे. ज्या वेळेला दुसरा फोन जातो बिडून, रस्त्यामध्ये असतो मुलगा, बाळू कुठे रे तू? का हो मी ST मध्ये आहे, आता उतरतोय मी. बाळू तुझ्या आईला बाबा करंट लागला रे, लाईटचा करंट लागला आणि आई तुझी गेली आता अर्धा तास झालं, अर्धाच तास झालं. काय दुःख आहे महाराज, काय दुःख आहे. प्रत्येकाच्या संसारामध्ये धोक्याशिवाय परिणामच नाही. धोकाच आहे. लिकरू डॉक्टर करायचंय म्हणून 20 वर्षे मेहनत करावी आणि डॉक्टर झालेला मुलगा ज्या दिवशी घरी येतो त्यावेळेला त्याला ववाळायला माय जिवंत नसावी. याच्या इतकं काय दुःख आहे महाराज. घडलेली गोष्ट आहे. माझं लग्न झाल्यापासून आजपर्यंत रामा मी तुझ्यासाठी दुःख भोगते. मला असं वाटत होतं की रत्नाची खान तू माझ्या पोटी जन्माला आलास,
इथून पुढचे दिवस तरी माझे आनंदाचे जातील असं वाटत होतं रामा. पण आज कळलंय रामा मला, माझ्या जीवनामध्ये सुखाचा दिवस आता त्याचा उदय होऊ शकत नाही. खूप रडते, खूप रडते. सज्जनानो, आईची समज घातली आणि रामाने असं फिरून पाहिलं तर सीता एका कवल्याला उभी होती. सीतेला रामाने सांगितलं की सीते, 14 वर्षाचा वनवास माझ्यासाठी आहे, तू माझ्या मायबापाची सेवा कर, थांब इथं. त्यावेळेला सीता म्हणते, पतिदेव, अयोध्या तुमची स्वर्ग असल, पण नवजवान स्त्रीचा पती जर जवळ नसल तर ती नगरी स्वर्ग असून तिच्यासाठी नरक असते. म्हणून जिथं तुम्ही, आमच्या गोस्वामी तुलसीजींनी दृष्टांत दिलाय, जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी. जिया बिन दिया नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी. जिया बिन दिया नदी बिन बारी, जिया बिन दिया नदी बिन बारी. वैसे हुनात पुरुष बिन नारी, वैसे हुनात पुरुष बिन नारी. नदी जिय जिया बिन दिया नदी बिन बारी, जिया बिन दिया नदी बिन बारी. गोस्वामी तुलसीजींनी दृष्टांत देऊन सांगितलं, इकडं लक्ष द्या. जिय बिन दीह नदी बिन बारी, वैशे हुनाथ पुरुष बिन नारी. 7 फूट उंचीचा माणूस आहे पण त्याच्यामध्ये प्राण नाही, त्या माणसाला काय किंमत आहे? 2 किलोमीटर रुंदीचं नदीचं पात्र आहे पण त्या नदीमध्ये पाण्याचा थेंब नाही, नदीला काय किंमत आहे? तसं नवजवान देखणी एखादी स्त्री आहे आणि त्या स्त्रीच्या जीवनामध्ये तिच्या साथीला तिचा पती नाही, त्या स्त्रीला काही किंमत नाही. तसं सीता म्हणते, पतिदेव, अयोध्या स्वर्ग आहे पण तुमच्या विना मला नरक आहे, जिथं तुम्ही तिथं मी. ठीक आहे सीते, येतीस तर चल. आता खूप महत्त्वाचं आहे पहा, इकडच्या कवल्याला लक्ष्मणजी उभे होते. घरामधलं बंधुप्रेम शिकवलो महाराज. आज रामायण ऐकणारी भरपूर मंडळी असेल इथं, पण भावाचं तोंड पाहायला त्या माणसाला लाज वाटते. त्यांनी हे ऐकायचंय रामायणामधलं. रामानं सांगितलं, ए लखन, आपले बाबा कैकेयीच्या महालात पडू नयेत, अयोध्येतली प्रजा दुःखात आहे आणि ज्या राजाची प्रजा दुःखात असते त्या राजाला अखंड नरक भोगावा लागतो. म्हणून एक काम कर, तू इथं थांब, तू थांब इथं, मी 14 वर्षे आपल्या बाबाचं वचन पूर्ण करून येतो, तू थांब. ए पुरी वाजवू नको, इकडं लक्ष द्या.
लक्ष्मणाने सांगितलं, दादा मला टाकून जर तुम्ही जात असाल तर उद्या सूर्योदयापर्यंत लक्ष्मण जिवंत नाही दिसणार. रामानं सांगितलं, ठीक आहे लखन, 14 वर्षासाठी तू माझ्या सोबत येतो ना? हो दादा येतो. एक काम कर, घरी जा आणि तुझ्या आईची परवानगी घेऊन ये, सुमित्रा मातेची. खूप महत्त्वाचं इकडं लक्ष द्या. उडत बागडत लक्ष्मणजी गेले. महालाच्या दारामध्ये सुमित्रा माता बसलेली होते. आईच्या चरणावर डोकं टेकवलं. आई, रामदादाच्या सोबत जातो मी सेवा करण्यासाठी. 14 वर्ष मला तू परवानगी दे. गरम झाली लक्ष्मणाची आई सुमित्रा माता. ए लखन, मला असं वाटतंय की सगळं दूध माझं तुझ्या पोटात गेलं नसावं. एखाद्या वेळेस तरी माझ्या गैरहजेरीमध्ये कैकेयीने तुला दुधाचा घोट पाजला असावा, म्हणून हे विचारण्याची तुला दुर्बुद्धी सुचली. देवाची सेवा करणारा मुलगा परवानगी मागतो, तो सगळं माईचं दूध पेलेला नसावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये छोटीशी घटना आहे. लहान वयामध्ये मुलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज खेळत असताना एक भिकारी येतो आणि तो भिकारी शिवाजी महाराजांना असा हात करून म्हणतो, महाराज मला भूक लागली हो, घरी नेऊन अर्ध्या भाकरीचं जेवण घालता? त्यावेळेला शिवाजी महाराजांनी भिकाऱ्याला सांगितलं, थोडं थांब, आणि पळत गेले. जिजामातेला म्हणतात, आईसाहेब एक भिकारी जेवायला येऊ का म्हणतो, परवानगी देते का आई तू? त्यावेळेला जिजामाता छत्रपती शिवाजी महाराजावर असा हात उगारते. अरे, संपूर्ण ही सृष्टी तुझ्या हातात देऊन एक दिवशी मी जाणार आहे. भूक लागलेल्या माणसाला जेवण घालणं हा तर तुझा धर्म आहे, आणि ही गोष्ट तू विचारतो? महाराजावर हात उगारला जिजामातेनं, हे की नाही? हो, तसंच सुमित्रा माता लक्ष्मणाला म्हणते, सगळं दूध माझं तुझ्या पोटात गेलं नसावं. ए लखन, रामाची सेवा करण्यासाठी तर 14 वर्षे जा तू जंगलामध्ये, पण माझी शपथ आहे तुला, शपथ आहे माझी, 14 वर्षाच्या काळात स्वप्नात सुद्धा रामाबद्दल तुझ्या मनात कधी भेद आणू नको. त्यावेळेला लक्ष्मणजी डोळे भरून आले. आई, खरं सांग मला, माणसाला स्वप्न कधी पडतं? सुमित्रा माता म्हणते, बाळा, माणूस झोपल्यावर स्वप्न पडतं. आई, तुझ्या पायाची शपथ वाहतो, शपथ वाहतो, 14 वर्ष तुझा मुलगा झोपणार नाही तर स्वप्न कसं पडल? आणि स्वप्न नाही पडलं तर स्वप्नातला भेद कसा तयार होईल? आईच्या पायाला हात लावून 3 गोष्टीचा त्याग केला. 3 गोष्टीचा, जेवणाचा त्याग, झोपीचा त्याग आणि उर्मिलेचा त्याग. निघाले तिथून लक्ष्मणजी. उर्मिलेच्या महालामध्ये जातात. ए उर्मिले, राज्याभिषेकाचं चित्र तयार करीत होती उर्मिला. कशासाठी चित्र बनवलं होतं ते? शेवटचा रंगाचा हात मारीत होती, ब्रश. ते चित्र महाराज कशासाठी बनवलं होतं? सुमित्रा उर्मिला म्हणत होती की माझे बाबा उद्या राज्याभिषेकाला रामाचे येतील, आणि हे राज्याभिषेकाचं चित्र माझ्या बाबाला सप्रेम भेट म्हणून मी देईल. रामाच्या राज्याभिषेकात बापाला सप्रेम भेट वस्तू देईन म्हणून ते राज्याभिषेकाचं चित्र तयार केलं होतं. पण लक्ष्मणाने आवाज दिल्याबरोबर रंगाचा ब्रश उर्मिलेच्या हातातून निसटला, त्या चित्रावर पडला, आणि ते चित्र छिन्न विछिन्न झालं. पळत आली उर्मिला. बोला पतिदेव. उर्मिले, 14 वर्षे राम वनवासाला निघाले, मी त्यांची सेवा करण्यासाठी 14 वर्षे जातो, तू माझ्या मायबापाची सेवा कर. त्यावेळेला उर्मिला लक्ष्मणाला म्हणते, पतिदेव, तुम्ही मला टाकून 14 वर्षे जंगलामध्ये जाता याचं मला दुःख नाही, पण माझी भोळी बहीण जानकी माता 14 वर्षे तुमच्यासोबत आहे, जंगल कठीण आहे,
माझ्या बहिणीला सांभाळून आणा, एवढीच माझी इच्छा आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. लक्ष्मणाला उर्मिला म्हणते, पतिदेव तुमची माझी 14 वर्षी भेट होणार नाही. नाही होणार. एक काम करा ना. काय करू उर्मिले, सांग ना. एक वेळेस 1 कब्बर दूध माझ्या हस्ते पिऊन जा. मला रामायणातला तुम्ही पॉइंट लक्षात घ्या बरं का. माणसं म्हणून जगण्याची इच्छा असेल तर काय म्हणते उर्मिला, फक्त 1 कब्बर माझ्या हस्ते दूध पिऊन जा. त्यावेळेला लक्ष्मणजी काय म्हणतात, उर्मिले तू दूध मधून आण, तू दूध आतून घेऊन येईपर्यंत मी रामदादाची दूध पिण्याची परवानगी घेऊन येतो. मला तसं दूध आता पिता येणार नाही. रामायण ऐकून सोडू नका. हे आपल्या घरात चाललं पाहिजे. बिगर परवानगीचं घरातला पाऊल सुद्धा उचलू नका एकमेकाच्या परवानगीशिवाय. त्यावेळेला रामाची परवानगी मागण्यासाठी गेलेले लक्ष्मणजी 14 वर्षे वापस येत नाहीत. आणि काही रामायणात उल्लेख आहे, दुधाचा ग्लास घेऊन आली आणि महालाच्या ढाळजात उभी राहिली. ती 14 वर्षे खाली बसत नाही उर्मिला. तशीच वाट पाहते, माझे पती आत्ता येतील, मग येतील, उद्या येतील, सकाळी येतील, दुपारी येतील. आणि म्हणून खरी वनवासात सीता नसून महालात राहून सुद्धा खरी वनवासात उर्मिला आहे. असो, राम लक्ष्मण आणि सीता तिथून निघतात, कैकेयीच्या महालामध्ये जातात. धरणीवर पडलेल्या राजा दशरथाला नमस्कार केला. येतो महाराज. महाराज येतो. त्यावेळेला राजा दशरथाने आपटो घेतलं. महाराज इतके रडले, रामा मला माफ कर, रामा मला माफ कर. अरे मी कैकेयीला वचन दिलं ना रामा, त्या वचनामध्ये बांधलेला मी आहे. मी जा म्हणल्याशिवाय तू कशाला वनवासाला जातो. नको ना रामा. अरे कैकेयीचं काय मनावर धरतो रामा. खूप रडत होते दशरथ राजे. पण त्यावेळेला राम म्हणतात बाबा, कैकेयीला तुम्ही वचन दिलंय, तुम्ही पुण्यवान आहेत, धर्मशील आहेत. तुमचं वचन जर मी पूर्ण केलं तर बापाची अपकीर्ती होऊ नये. हो, ते वचन पूर्ण केलं तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या नावाने झेंडा लागेल. येतो ना मी बाबा, येतो बाबा येतो. असं म्हणता राम लक्ष्मण निघाले. सज्जनानो, दशरथ राजानं सांगितलं, सुमंता रथ सज्ज कर आणि रथामध्ये माझे हे 3ही लेकरं बसेव आणि गावाभोवताली फिरवून 4 दिवसामध्ये वापस घेऊन ये. रथामध्ये राम लक्ष्मणांनी बसले जातात. संपूर्ण अयोध्येतला समाज रथाच्या पाठीमागं टाहो फोडत रडत चलतो. सज्जनानो, अयोध्येमध्ये घराच्या भिंतीचे दगड सुद्धा घरातल्या माणसाला बोलत राहतात की जिथे तुझा राम तिथे तू राहायचे, या घरात तुला राहण्याचा अधिकार नाही. म्हणून सगळ्या जनतेसोबत राम वनवासाला निघाले. आजी हा राम वनाला, आजी हा राम वनाला, हा राम वनाला, आजी हा राम वनाला, आजी हा राम वनाला, आजी हा राम वनाला.
संगे लक्ष्मण सीता माय सवे लक्ष्मण सीता माय सवे लक्ष्मण सीता माय सवे लक्ष्मण सीता माय आजी आजी राम वना आजी राम वना रामाचा पहिला मुक्काम तमसा नदीच्या काठावर पडतो. आपला अर्धा तास फक्त राहिलेला आहे. पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपल्याला आरती संदेश पसायदानात जात होतो आणि रामाला गंगा नदीच्या पलीकडे नेऊन घालायचे. इकडं लक्ष द्या, अतिशय गोड प्रसंग आहे. तमसा नदी रामाचा पहिला मुक्काम. संपूर्ण अयोध्येतली जनता नदीच्या काठावर झोपलेली आहे. गरीब घरची जरी एखादी माऊली असली ना तरी तिचं उघडं लेकरू नदीच्या काठावर वाळूमध्ये घेऊन झोपलेली आहे. तिला अंथरून नाही, पांघरून नाही. मध्यरात्रीच्या प्रसंगी रामानं उठून पाहिलं. सगळी जनता झोपलेली पाहिली आणि सुमंत प्रधानाला रामाने उठवलं. ए सुमंता उठ, अयोध्येकड रथाचे चाक गेल्यासारखे दाखव, पण तिकडून तू रथ घेऊन ये, आम्ही मधून येतो. झोपलेल्या लोकांची दिशाभूल करण्यासाठी रामानं खोटेपणा केला. अयोध्येकडे रथ गेल्यासारखा दाखव आणि तिकडून असा ये. सुमंत प्रधानाने रथ सज्ज केला आणि 2 किलोमीटर असा रथ नेला आणि पुन्हा असा इकडून. आणि राम लक्ष्मण आणि सीतामधून चालत गेले, रथामध्ये बसले आणि राम निघून गेला. पहाटे पहाटे लोक उठले, पाहतात तर राम नाही, लखन नाही, सुमंत प्रधान नाही. ए उठा 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 उठा. सगळी जनता उठली. एकमेकाच्या मानावर माना टाकून लोक रडू लागले. अरे नक्की रामाला वाटलं असावं की 14 वर्षे एवढा समाज मी कोणत्या ठिकाणी सांभाळू शकतो, म्हणून देव आपल्याला झोपीत टाकून गेला बाबा. काही म्हातारे माणसं म्हणतात, अरे तुम्ही रथाचे चाक बघा ना, अयोध्येकडे गेला रथ. सगळे लोक उठले आणि त्या चाकामुळं दिशाभूल झाली आणि वापस अयोध्येमध्ये गेले. अयोध्येत राम नाही, सीता नाही, लखन नाही, प्रधान नाही, रथ नाही. आणि शेवटी अयोध्येमध्ये लोकांनी मीटिंग घेतली. देव आपल्याला सोडून गेले. ज्या अर्थी 14 वर्षाचा रामाला वनवास आहे त्या अर्थी अयोध्येमध्ये राहून आपण वनवास पाळायचा. म्हणून रामायणात असं वर्णन केलंय, 14 वर्षाच्या काळामध्ये अयोध्या नगरीत एकही बाई बाळांतीन झाली नाही. 14 वर्षात एकही बाळ जन्माला आलं नाही अयोध्येमध्ये. लोक व्रतस्थ राहिले आणि 14 वर्षाच्या काळामध्ये शिजलेलं अन्न खाल्लं नाही कुणी, कोरडं अन्न खाल्लं, कुणी झाडाचा पाला खाल्ला. रामाला वनवास आहे तर आपण सुद्धा वनवास पाळायचा. असो, ए खाली बस, ए धरा धरा त्याला, घटतय होय ते. दुसरा रामाचा मुक्काम श्रंगवेरपूर भिलांचं गाव आहे आणि भिलांचा राजा सीमेवर रामाच्या रथासमोर आडवा होतो. आडवा तुम्हाला इथून दिसन तो भील. भिलांचा राजा गुहक त्याचं नाव आहे, गुहक. त्या गुहकनं विस्कटलेले केस, तांबड्या पट्टीनं डोकं बांधलंय,
अर्धांड माणूस, हातामध्ये काठी, फाटकं धोतर गुंडाळलेले, फाटकी बंडी, आणि रामाच्या रथासमोर तो भिलांचा राजा गुहक साष्टांग धरणीवर दंडवत घेतो, नमस्कार करतो. भाईजी लक्ष द्या इकडं. रामानं रथामधून खाली उडी टाकली आणि त्या भिलाला असं कवटाळ्यात धरण्यासाठी धावले राम. त्यावेळेला तो भिल कसा करतो? दुरून बोला प्रभू, ए देवा दुरून बोला, दुरून बोला, मी भील आहे, मी खाल्ल्या जातीमधला, विटाळ होईन तुम्हाला, दुरून बोला, तुम्ही देव आहेत, मी भील आहे, दुरून बोला. तरी राम धावत गेले आणि भिल असा कवटाळ्यात धरला. त्यावेळेला तो भिल ढसा 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 रडतो. तो भिल म्हणतो, प्रभू 50 फुटाहून आमच्याकडे जवळ लोक येत नाही, तितका आमचा विटाळ मानतात. तुम्ही देव आणि तुम्ही डायरेक्ट येऊन मला कवटाळलं, प्रभू हे उपकार कशाने फेडू मी? त्यावेळेला जगाचा बाप डबडबल्या डोळ्याने त्या भिलाच्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि राम म्हणतात, ए गुहक, अरे जातीपातीचे तुकडे हे माणसानी जात लावली. हो, ज्याची भावना सुंदर आहे तिथं कसली जात आली? रडू नको, रडू नको. आणि मग तो भील रामाला म्हणतो, प्रभू चलो न मेरे नगर में. माझी सगळी जात भाई, कुणी सरपण विकायला, कुणी गवत विकायला, कुणी फळं विकायला वसमतला गेले लोक. चलो मेरे नगर में. राजाचं दर्शन झालं पण जनतेचं दर्शन नाही झालं तर ते सगळं पाप मला लागेल. आजचा मुक्काम चलो मेरे नगर में. आता हे ऐकायला कोण आहे? लक्ष्मण. लक्ष्मणजी मुरक्या मुरक्या हसले. लक्ष्मणजी म्हणतात, याचं 4 झोपडपट्टीचं गाव नाही, याला हे नगर म्हणतो. आता सिंगल हसतो लक्ष्मण, पण भिल डबल हसतो. भिल म्हणतो, ए लखन, नगराची परिभाषा आणखीन तुला कळत नाही. लखन, अयोध्या तुझं नगर आहे, तिथं राम आज हजर नाही, ते जंगल आहे. माझं 4 झोपडपट्टीचं गाव आहे, पण तिथं राम हजर आहे, ते मात्र नगर आहे. आणि मग त्या दिवशी रामानं विनंती केली, बाबा मला कैकईचा संदेश पाळायचा आहे. कोणत्या नगरीत जाता येत नाही, कुणाच्या ताटात जेवता येत नाही, कुणाचं फूल फळ घेता येत नाही. मी तुझ्या प्रेमापोटी आजचा दिवस इथं मुक्काम करतो, तिथं रामाचा मुक्काम होतो. आणि मग सगळे भिल जातीचे लोक रामाच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी येतात, रामप्रभूचं दर्शन घेतात. सज्जनानो, त्या रात्रीला लक्ष्मणाच्या व्रताचा प्रारंभ असतो. झोप आली तुम्हाला? अशी डोळे करा, दोन्ही हातांना अशी चोळा, चोळा चोळा. स्वतः लक्ष्मणाने, इकडं लक्ष द्या, स्वतः लक्ष्मणाने गवताचं आसन बनवलं. उशाला 2 दगड ठेवले आणि त्या गवताच्या आसनावर त्या रात्रीपासून 14 वर्ष ते आसन करायचं काम लक्ष्मणाकडं होतं. उशाला दगड ठेवायचं काम लक्ष्मणाकडं होतं. आणि जोपर्यंत माझ्या भाभीला, माझ्या दादाला झोप लागत नाही, झोप होऊन उठत नाहीत, तोपर्यंत 50 फुटावर हातामध्ये बाण धनुष्य घेऊन 14 वर्ष लक्ष्मण झोपला नाही हो महाराज. तो पहिला दिवस होता. सज्जनानो, छोटे छोटे प्रसंग खूप सांगण्यासारखे असतात, पण आपला वेळ कमी आहे. आणि मग 3ऱ्या दिवशी तिथून राम उठले, सुमंत प्रधानाला नमस्कार केला. आता म्हणले, वनवास माझ्यासाठी आहे, हा रथ घेऊन तुम्ही वापस जा. सुमंत प्रधानाला खूप दुःख झालं. रथाच्या दांड्यावर बसला सुमंत प्रधान, गुडघ्यामध्ये मान घातली आणि रडायला सुरुवात केली. तसाच प्रधान टाकला. राम, लक्ष्मण, सीता आणि भिलांचा राजा गुहक गंगा नदीच्या काठावर गेले. आता गंगा नदी पार करून पलीकडे जायचंय रामप्रभूला.
त्या गंगा नदीच्या काठावर एक नावाडी नावेचा दोर झाडाला बांधून दगडाच्या बालीवर बसलेला आहे. रामाला नावेत बसून पलीकडे जावं लागतंय, जाता येत नाही तसं. नाव एकटीच चालू आहे त्या दिवशी ह्या नावाड्याची. रामायणातले छोटे छोटे प्रसंग हे वाढत राहतंय थोडं. एकटीच का नाव चालू आहे? भिलांचा राजा हा जो गुहक आहे, रात्री रामाकडं रामानं मुक्काम केला ज्या गुहककडं, तो भिलांचा राजा आहे. एकदा जंगलामध्ये हा गुहक शिकार खेळत होता, त्याला तहान लागली होती. त्या काळामध्ये हा नावाडी पाण्याचा डेरा घेऊन तिथं हजर होता. हा गुहक या नावाड्याचं पाणी प्याला, तृप्त झाला आणि तो गुहक त्या काळात नावाड्याला म्हणला, काय पाहिजे ती माग. हा नावाडी म्हणला, आज मागत नाही, वेळ येईन तेव्हा मागन. संपला दृष्टांत. रात्री या नावाड्याला कळालं होतं की गुहककड राम मुक्कामाला आहेत आणि गंगा नदीतून आज त्यांना जावं लागतंय. म्हणून अंधारात गेला गुहककड हा नावाडी आणि त्या गुहकला म्हणतो, तो नावाडी दादा, त्या काळात तुम्हाला मी जंगलात पाणी पाजलं होतं, आठवण आहे? गुहक म्हणतो, हो. तुम्ही त्या काळात मला म्हणले होते काय मागायचं ती माग, आठवण आहे? गुहक म्हणतो, हो. मग आज मागू? मागणं म्हणले, तू मागशील ते देतो. काय नाही म्हणला, उद्या गंगेत दिवसभर फक्त माझी नाव चालू राहावी, सगळ्या नावा बंद पाहिजेत. 1000 नावा होत्या. त्या गुहकनं सगळ्या नावाड्याला सांगितलं, एकाने सुद्धा उद्या नाव गंगा नदीवर चालवता कामा नये, सगळ्या नावा बंद. आणि कुणाची चालू? ह्या नावाड्याची. ह्या नावाड्याचं नाव काय? केवट. आणि म्हणून इतका गर्वात आला तो, त्याला माहीत होतं आपल्या नावाशिवाय पर्यायच नाही. नावेचा दोर झाडाला बांधला, दगडाच्या बालीवर असा बसला, फुगून फुगून असा. जगाचा बाप राम हात जोडून उभे आहेत, हात जोडून. अरे हे केवट, स्वर्धीर बाबू, पाण्याच्या बाटलीने का वाजविनास वाजव. जाना गंगा पार खडे हम 3 जनो. केवट पलीकडे जायचे, 3च माणसं आहेत, 3 माणसं. तो नावाडी म्हणतो, नावाडी बोलतच नाही महाराज, निबर घट नावाडी. शेवटी लक्ष्मणाला राग आला आणि लक्ष्मणजी म्हणतात, ते बेखूप कुठला. अरे महादेवासारखे रात्रंदिवस ज्या रामाचं भजन करतात, ज्या रामाला वंदन करतात, तो राम तुझ्या समोर उभा आहे, तू साधं उठत नाही, हालत नाही, डुलत नाही, बोलत नाही, नमस्कार करत नाही, बेखूप कुठला. लक्ष्मण म्हणजे हमेशा तापड स्वभावाचा माणूस. गरम झाला त्या नावाड्यावर. त्यावेळेला तो नावाडी काय म्हणतो, ए लखन, ए चुपचाप खडे रहो. अरे महादेव वंदन करत असतील, कारण महादेवाच्या डोक्यातून गंगा वाहती. हा नावाडी म्हणतो, इथं माझ्या पायाखाली गंगा वाहती, मै नाही वंदन करूंगा. लक्ष्मणाला डबल राग येतो. लक्ष्मणजी म्हणले, बेखूप कुठला. बाण काढला, लागला कुणाला. अहो त्या नावाड्यावर असा बाण जोडला, म्हण मारूनच टाकतो मला नावाड्याला. लक्ष्मण जोडला बाण आणि तेव्हा ते पटकन उठला नावाडी आणि लक्ष्मणाच्या अंगावर धावून जातो तो नावाडी. मार 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 मार. हे लखन, बाण काढलास ना तू, मार मला. एका बाणात ठार कर मला लक्ष्मणा. तू जर एका बाणात मला ठार केलंस तर माझ्या जीवनात खूप फायदे होतात. लक्ष्मणजी नरम झाले म्हणले, तुझे काय फायदे होतात म्या बाण मारल्यावर. सावध होऊ नाही का. तो नावाडी म्हणतो, लखन जर तू एका बाणात मला ठार केलंस तर पहिला फायदा, शेष नारायणाच्या हाताने मला मरण येतंय. दुसरा फायदा, गंगा नदीच्या काठावर मला मरण येतंय. तिसरा फायदा,
मी मेल्याच्या नंतर माझ्या अंतविधीला जगाच्या मालकाला हजर राहावं लागतंय. आणि चौथा फायदा, जे अंतविधीला हजर राहतं त्याला 10वा किल्ल्याशिवाय जाण्याची परवानगी नसती. 5वा फायदा, मी मेल्यावर माझे बालबच्चे आणि पत्नीचे डोळे पुसायचं काम रामाला करावं लागेल. मार लक्ष्मणा, एका बाणात मला ठार करून टाक. माझ्या जीवनात तू जर मारलंस तर खूप मोठे मोठे फायदे आहेत. कशाला मारतो लक्ष्मण? गपचूप बाण भात्यामध्ये ठेवून दिला. आणि आता रामानं हात जोडले. केवट, अरे बाबा सोड न पलीकड. तू नावाडी म्हणतो, तुम्ही बरे दिसता गडे. कुठले तुम्ही? एक पिस्तूल लावतं आणि एक हात जोडतो. कोण तुम्ही? कुठले? हा? राम म्हणले, अरे बाबा 3च माणसं आहेत, सोड पलीकड. नावाडी म्हणतो, मी पलीकड नेऊन सोडतो तुम्हाला, पण माझ्या 2 अटी आहेत. कोणत्या 2 अटी? पहिली माझी अट आहे, तुमचे पाय धुण्याची परवानगी द्या. आणि दुसरी माझी अट आहे, पलीकड गेल्यावर तुमच्याकडून कवडी घेणार नाही. या 2 अटी मान्य असतील तर पलीकड नेऊन सोडतो. रामाने प्रश्न विचारला, अरे जनक राजाच्या लग्न मंडपामध्ये सीतामाईसारखं रत्न जनक राजाने माझ्या पदरात टाकलं. त्या राजा जनकाला सुद्धा मी माझे पाय धुवू दिले नाही. डाव्या पायाचा एक अंगठा धुवू दिला. कारण तो नावाडी काय म्हणला होता रामाला, मी चांगला ऐकले, तुमच्या पायाच्या धुळीनं दगडाच्या बाया होतात. तुमच्या पायाची धूळ जर माझ्या नावेला लागली तर नावेची बाई होईन. आणि नाव गेली, नावेची बाई झाली, आणि मग घरची एक बाई आणि ही एक बाई, 2 बाया सांभाळणं एवढं सोपं आहे का? आमच्या नामदेव महाराजाचं प्रमाण आहे पहा. दुसरी न करावी बाईल, भंड फजिती होईल. बोबाट यशद्वारा जाईल बायकाच्या पानवत्या. एक पुरुषा 2 नारी, पाप वसे त्याचे घरी. म्हणून तुमचे पाय धुण्याची परवानगी द्या, असा नावाडी रामाला म्हणतो. हो, 2 चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के समर बन जाएंगे. हो, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु. मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी
सच्ची भक्ति में शक्ति लगाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति लगाई प्रभु। तुमसे ऊपर जो ना गिनती करे, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। अपने नैया में प्रभु बिठाल, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपने नैया में केवट बिठालो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। बोला केवट मुझे बात मंजूर है, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभू। ए प्रभू, मी तुमच्या चरणाच्या रजकणाची ताकद ओळखली, कारण तुमच्या पायाच्या रजकणाने दगडाची बाई झाली आणि तुमच्या पायाचे रजकण जर माझ्या नावेला लागले तर नावेची बाई होईन, आणि मग नावेची बाई आणि घरची एक बाई, दोन बायका मी सांभाळू शकत नाही. तुमचे पाय धुण्याची परवानगी ठीक आहे, रामानं सांगितलं धु माझे पाय. आता रामानं परवानगी दिल्यावर केवटाने रामाचे पायच धुवावेत ना. त्यानं पाय धुवायचे सोडलं आणि तेव्हा ते तिकडं पळत आहे, ते गंगा नदीच्या त्या काठानं पळत आहे. ते लक्ष्मणजी म्हणले दादा तुम्ही त्याला पाय धुण्याची परवानगी दिली आणि तिथं तिकडं पळत आहे. रामानं हाक मारली, ए केवट, अरे कहाँ भागता है मेरे भाई. केवट तिथूनच म्हणतो प्रभू, जीवनात एखादं मंगल कार्य करण्याचा प्रसंग असेल
तर बायकोसोबत असावा म्हणतो. माझे कपडे फाटकेत, संस्कार फाटके नाहीत, तिला घेऊन येतो म्हणला, तिला. आणि मग घरी गेला आणि बायकोला म्हणतो, अगं ए, डबडबल्या डोळ्यांनी केवट म्हणतो, कोण्या जन्मात पुण्य केला असेल आपण. गंगा नदीच्या काठावर रामाचे पाय धुण्याचा योग आहे. चल 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 चल. 4 ठिगळाचं लुगडं अंगावर असणारी केवटाची बायको ढसाढसा रडते. पतिदेव, गरिबीला काही मर्यादा असावी. अहो, देवाचे पाय धुवायचेत आणि देवाचं पाय धुण्यासाठी एखादं धातूचं भांडं आपल्याकडं नसावं. नावाडी म्हणला, धातूचं भांडं असतं तरी मी घेऊ दिलं नसतं तुला. काटवट घी म्हणला, काटवट लाकडाची. स्वयंपाक करायची काटवट घेतली. काटवट का आणली त्याचे 3 भाव सांगितले रामायणामध्ये. पहिला भाव आहे, रामाला धातूचं भांडं चालत नाही, वनवासाला बाधा येते. दुसरा भाव आहे, स्टीलच्या भांड्यामध्ये जर पाय धुतले तर स्टीलला पाणी चिटकत नाही. लाकडाच्या काटवटीमध्ये प्रभूचे पाय धुतले, प्रभू निघून जरी गेले तरी पायाचं तीर्थ लाकडात मुरलं जातंय. 2 दिवस तरी मुरलेलं ते तीर्थ स्वयंपाकाच्या रूपात खायला मिळेल. तिसरा मुद्दा आहे, ही काटवट 2 कामं करत होती. घरी स्वयंपाक करायचं काम करायची, नावेत साचलेलं पाणी उपसायचं काम करायची. आज रामाच्या पदस्पर्शाने नावेचा उद्धार होईल, पण पाणी उपसणारी काटवट घरी राहीन, तिचा सुद्धा रामाच्या पदस्पर्शाने उद्धार व्हावा म्हणून काटवट आणली. गंगा नदीच्या काठावर काटवटीमध्ये नवरा बायकोनं पाणी भरून घेतलं. काटवटीत रामाला उभं केलं आणि ज्या वेळेला नवरा बायको रामाचे पाय धुवू लागले त्यावेळेला जगाचा बाप लक 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 हालतो ना, त्यावेळेला लक्ष्मणाला राग येतो. लक्ष्मणजी म्हणतात, बेखूप कुठला, पाय धुण्याची पद्धत आहे, माझे दादा खाली पडतील ना. त्या केवटाने पाय धुवायचे बंद केले आणि लक्ष्मणाला धमकी दिली, लखन चुपचाप खडे रहो, माझे कपडे फाटकेत म्हणून आडानी समजू नको लक्ष्मणा. मला खरं सांग लक्ष्मणा, तू बळीला पाताळात घातलं होतं तुझ्या दादानी, त्यावेळेला पाय किती किलोमीटर उचलला होता, त्यावेळेला तुझा दादा नाही पडला. आणि जे गरीब माणूस पाय धुतो, दादा तुझा लका लका हलतो, तर पाय धुण्याच्या हलण्याच्या भीतीनं दादा पडण्याची तुला भीती वाटते ना. एक काम कर लक्ष्मणा तू. आणि रामाच्या तोंडाकडे पाहून तो केवट म्हणतो, प्रभू तुम्हाला पडण्याची जर भीती वाटत असेल तर एक काम करा, वाकून माझ्या डोक्याचे केस धरा, तुम्ही पडणार नाही, माझ्या डोक्याचा आधार मिळेल आणि गरिबाला फुकट आशीर्वाद मिळेल. सज्जनानो, भक्तीच्या जोरावर जगाचा बाप गंगा नदीच्या काठावर करकन वाकवला. डबल पाय धुवायला सुरू केले. हलण्याची पडण्याची भीती वाटते ना, त्यावेळेला देव सुद्धा भक्ताच्या डोक्याचा आधार घेण्यासाठी करकन खाली वागतो. त्यावेळेला 33 कोटी देवानी गंगा नदीच्या काठावर स्वर्गातून फुलाचा वर्षाव केला. बोलिये रामचंद्र भगवान की. बरीच माणसं मगरुरीमध्ये येतात आणि म्हणतात, आमचं काय बंद पडलंय. बरीच माणसं 1.5 पैसा जवळ आला की म्हणतात, आपल्याला कोणाची गरज. अरे दादा, गंगा नदीच्या काठावर देव सुद्धा जर भक्ताच्या डोक्याचा आधार घेतोय तर तुम्ही आम्ही कोण्या झाडची पत्ती. असो, पाय धुतले रामाचे आणि ते तीर्थ भिल जातीच्या लोकांना वाटप करण्यासाठी त्या केवटनं जाहीर केलं, ए मेरे जात भाईनो, अरे तीर्थ लेने के लिए आओ. सगळ्या भिलांची रांग लागली. प्रभूच्या चरणाचं तीर्थ वाटाया सुरू केलं. कुणी? नावाड्यानं. माल दुसऱ्याचा वाटायला ह्यो मोठं महत्वाचं आहे बरं का. त्यावेळेला सीता माता लक्ष्मणाला काय म्हणते, ओ भाऊजी, अहो आपण बी चला ना भिलाच्या लाईनीमध्ये तीर्थ घ्यायला. त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणले, भाभी आम्ही क्षत्रियाची राजकुमार आहो, आम्ही कधी कोणाच्या समोर हात पसरत
नाही. सीता म्हणती, बाई तुम्ही क्षत्रियाची संतान, कोणाच्या समोर हात पसरत नाही, आणि मग तुमच्याच भावानी नाव मागायला कसा हात पसारला त्याच्या पुढं, आणि आपल्याला तीर्थ घ्यायला काय बंद पडलंय. नाविलाज लक्ष्मणाला बारीला उभा राहावं लागलं. लेलो तीर्थ, आणि जे एकामेकाला शिव्या देत होते त्याच्या हातानं तीर्थ हे घेतो. मजा आहे रामायणामधली. असो, राम म्हणले, आत्ता नावेत बसू, आता तुझ्या नावेत बसू. तो नावाडी म्हणतो, प्रभू तुम्ही जरा दम धरा. श्रीमंताची लाईन कुणी पाहतं, गरिबाची लाईन कुणी पाहायची. किती पिढ्यानपिढ्या गेल्या देवा माझ्या गंगा नदीच्या काठावर, पण आमचा माणूस भिलाचा जर मिळाला तर त्याचा दावा करायला बामन कधी इथं आला नाही. काय पाप केलंय आम्ही. आता रामाला तो एवढंच म्हणायचा राहिलाय की आमच्या पिढ्यानपिढ्याचा दावा तुम्ही करा, एवढंच म्हणायचा राहिला. आणि रामानं ओळखून घेतलं. राम म्हणले, ए लखन तू मंत्र म्हण दहाव्याची तू मंत्र म्हण, आणि ते खालीवरी पाणी करील. शेषाचा अवतार, या जगाचा आधार, मंत्र म्हणायला आणि पिढ्यानपिढ्याचा दावा करायला पाण्यात गेला. येऊ खालीवरी पाणी करतो, मंत्र म्हणतो लक्ष्मण, पिढ्यानपिढ्याचा उद्धार करून घेतला. राम म्हणले, बस आता बसू तुझ्या नावेत. तो केवट म्हणतो, नाही, तसं नाही देवा, मी तुमच्या पायापासून नावेपर्यंत पालथा झोपणार. माझ्या अंगावून तुम्ही कचकच तुडवून मध्ये जाऊन बसायचे. याचे दोन भाव आहे, दोन भाव. पहिला भाव आहे, प्रभू तुमच्या पायाला डबल रचकन लागू नये म्हणून माझ्या अंगावून जा. आणि दुसरा भाव आहे, भविष्य काळात या घटनेचा मला अभिमान होऊ नये की एकेकाळी गंगा नदीच्या काठावर जगाच्या मालकाचे मी पाय धुतले होते, हा माझा गर्व कचकच कचकच तुडवून नावेत बसा. रामाच्या पायापासून नावेपर्यंत पालथा झोपला आणि त्याच्या अंगावरून जगाचा बाप चालत गेला. राम, लक्ष्मण, सीता, भिलांचा राजा, गुहक, नावाडी आणि नावाड्याची पत्नी सगळे नावेमध्ये बसले. आणि 50 फूट पलीकडे जायची नाव राहिली. नावाड्यानं नाव महागारी वळविली. लक्ष्मणजी म्हणले, दादा बरं आहे ना, आता मरामधीच ह्यो तिकडं सोडित नाही आणि इकडं सोडित नाही. त्यावेळेला रामाने हात जोडले. केवट, अरे उशीर झाला ना बाबा, उशीर झाला, सोड ना पलीकड. तो केवट म्हणतो, प्रभू किती गरिबाची टिंगल करता हो तुम्ही. उशीर झाला. मला चांगलं माहीत आहे कैकेयीनं 14 वर्षाचा वेळ दिलाय. 14 वर्षाचा वेळ कैकेयीने दिलाय. कुठं किती दिवस राहायचं हे थोडंच तिने ठरवून दिलंय. कुठंतरी 14 वर्षे काढायचे, त्यापेक्षा 6-4 महिने काढा म्हणला माझ्या नावेत. नाव पलीकड लावली. राम, लक्ष्मण, सीता सगळी मंडळी खाली उतरली. आणि शेवटचा प्रसंग आहे. नावाड्याच्या पत्नीकडं रामाने पाहिलं आणि सीतेकडं मान वळविली. सीतेकडं मान वळविल्याबरोबर सीतामाईने बोटातली पटकन सोन्याची अंगठी काढली आणि रामाकडं लांबवली. मी असं विचारतो महिला मंडळीला, रामानं सोन्याची अंगठी मागितली होती का? फक्त रामाच्या मनातला भाव सीतामाईने ओळखला होता. रामाची इच्छा होती की जानकी या गंगा नदीच्या काठावर नावाड्याच्या पत्नीला, फाटक्या कपड्यावाल्या माऊलीला सुवर्ण दान करण्याची माझी इच्छा आहे. पण काय करू, कैकेयीने मला भिकारी करून पाठवलंय. सीते, तुझ्या बोटात सोन्याची अंगठी आहे, देती का मला? असे राम म्हणले नव्हते, फक्त मनात भाव होता. सीतामाईने अंगठी काढून दिली. याचा सिद्धांत असा आहे की आपल्या घरामध्ये आपल्या मालकाच्या मनातला भाव प्रत्येक बाईला घरामध्ये कळाला पाहिजे, तर ते घर. मालकाच्या मनातली भावना बाईला कळणं महत्वाचे. असो, केवट रडू लागला, प्रभू
धनरूपी मायाच्या जाळ्यामध्ये फसवून काही मला दूर लोटला का तुम्ही? पण हा भक्त तसा नाही. हो, एकच विनंती आहे प्रभू, रावणाला मारून वापस जाताना आम्हाला नवरा बायकोला अयोध्येला घेऊन जा, एवढीच माझी इच्छा आहे. या ठिकाणी रामायणाला आज पूर्णविराम होतो. आणि पाहता पाहता 3:45 वाजलेले आहेत. उद्या आपल्या रामायणामध्ये दशरथ राजाचं देवाच्या चरणावर फूल वाहता आलं तर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.